निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। आदेश अलख निरंजन। शुभम भवतु। भोलेनाथ तुम्हा सगळ्यांचं भलं करो। कसं काय येणं केलं साधू बुवा? गुरुदेव तुमच्याशी महत्वाचं बोलायला आले आहेत। काय साधू बुवा? आज काय सुरू आहे याची तुम्हाला कल्पना आहे? देवा, आम्ही अडाणी कष्ट करणारी माणसं, तुम्ही कशाविषयी बोलताय हे आम्हाला समजलं नाही। सध्या एक पवित्र उत्सव सुरू आहे, सण सुरू आहे, त्याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? देवा, तुम्हीच काय ते सांगितले तर समजून बघा आम्हाला। आदिशक्ती भगवती म्हणजेच महादेवीने ज्या दिवशी या सृष्टीची रचना केली त्या तिथीला चैत्र नवरात्रारंभ असं म्हणतात। आजच्या तिथीलाच ही सृष्टी निर्माण झाली होती, त्यामुळे आजपासून जो मास पुढे सुरू होतो त्याला चैत्र मास असं म्हणतात। देवा, ह्याबद्दल आम्हासनी काय बी ठाऊक नव्हतं। आणि या दिवसात नेमकं काय करायचं असतं? त्या आदिशक्तीमुळे ही सृष्टी अस्तित्वामध्ये आहे। इथली झाडं, फळं, फुलं, पानं, आकाश, जमीन, इथले पशु पक्षी सगळे तिच्याचमुळे आहे। तिच्याचमुळे तुम्ही आहात, आम्ही आहोत। मग अशा आदिशक्तीचं आपण स्मरण करायला नको? देवा, आधी आमच्या कायच ध्यानात नव्हतं बघा, आता तुम्ही सांगितलं तसं करू आम्ही। हे पहा, आदिशक्ती भगवतीची अनेक रूपं आहेत। त्या आदिशक्तीची कृपादृष्टी, तिचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा म्हणून तुम्ही तिची आराधना करा, पूजा करा। ही पूजा, देवीची उपासना तुम्ही अनेक प्रकारे करू शकता, परंतु इथून पुढे हा जो 9 दिवसांचा काळ आहे तो त्या देवीच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र असा काळ आहे। तुम्हाला यथाशक्ती जे काही शक्य होईल ते तुम्ही करा। जर तुमच्याकडे कोणी आप्तेष्ट किंवा पाहुणा आला तर त्याचं स्वागत तुम्ही कसं करता? दारासमोर सडा रांगोळी टाकता, यथाशक्ती फुलं सजावटीसाठी लावता, त्याच्यासाठी उत्तम स्वयंपाक करता, होय की नाही? अगदी तोच उत्साह आदिशक्तीच्या आगमनासाठी असायला हवा। प्रेमाने ते करायला तुम्ही हवं। तुमच्याकडे जर पूजेसाठी काहीही नसेल तरीही चालेल, केवळ शुद्ध भाव मात्र हवा। तुमच्या भोळ्या भक्तिभावाने तुम्हाला जे काही करता येईल ते पहा। सगळ्या गावामध्ये प्रसन्न वातावरण राहील असं पहा। आणि घराघरात देवीचं पूजन करा। जर तुमच्याकडे देवीची मूर्ती नसेल
तर एक श्रीफळ ठेवा, त्याला हळद कुंकू वाहा. श्रीफळ हे सर्वश्रेष्ठ आणि अतिशय संपन्न फळ आहे. त्याच्या समोर तुम्ही नतमस्तक व्हा. साधू हे समजा केलेलं. तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं कशासाठी, तर ह्या मागचा भाव काय आहे तो समजून घ्या. जे तुमच्या डोळ्यांना दिसत नाही त्या अदृश्य शक्तीमुळे हे जग चालतं. संपूर्ण सृष्टीला ते मोहवतं. तिच्या मायेमध्ये ही सबंध सृष्टी नांदते. तुम्ही सगळे संसारी आहात, भौतिक सुखामध्ये मग्न आहात. तुमच्या सगळ्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारी अशी ती देवी भगवती आदिशक्ती आहे. या नवरात्राच्या निमित्ताने सगळ्यांनी एक संकल्प करा की एकमेकांविषयी मनात कसलाही द्वेष, कसलाही राग असायला नको. सगळ्यांनी एकमेकांशी आदराने, प्रेमाने राहा. या नवरात्रीमध्ये आदिशक्तीचं स्मरण करा, चिंतन करा, तिचं पूजन करा. देवा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या घरी समद करेन. आदेश अलर्ट निरंजन. आहे तुम्ही अशी लगबग कशा पायी करताय? अरे मानिक, कुठे होतास तू? अरे कवादरनं वाट बघतोय आम्ही तुझी. हा इथंच होतो गावात. इथंच? मग आमासनी दिसला कसा नाहीस तू? अरे तुझे ते साधू बुवा येऊन गेले. आणि एकटेच नव्हते, दोघं तिघं होते. वय तुला सांगते, ते म्हणले देवीची चैत्य नवरात्री सुरू झाली या. त्यांनी तिची पूजा बी मांडायला सांगितलीये, सडा रांगोळी घालायला सांगितलीये, आणि जमलं तर स्वयंपाक करायला सांगितलाय. आणि त्यांना नैवेद्य बी दावा म्हणले. हा ऐकलंय म्या. झाडा माग उभा होतो, समजा ऐकलंय. ऐकलं? मग ते साधू बुवा आले तेव्हा तू पुढं का नाही आला? होय, त्यासनी दिसलं असतं तर बरं वाटलं असतं. नाही आलो, पर ते जे बोलले ते समजा ऐकलं. बरं झालं. चल मग आता आपल्याला समधी तयारी करायची आहे. म्या नाही करायचो. हा, का नाही करायचं? अरे तुझ्याच गुरुदेवांनी सांगितलं आहे ना. हा म्हणून काय झालं? कशा पायी करायची देवीची पूजा? अरे देवीनच आपल्या समद्यासनी जन्माला घातला हाय. समद्यांच्या आधीपासूनच ती इथं हाय. आदिशक्ती म्हणले ते साधू बुवा तिला, आणि आपणच समदे तिला इसरून जातो. तिची आठवण ठेवायची असती. आई हाय ती आपली. तू कशी तुझ्या आईची काळजी करतो, तशीच आपण बी तिची करायची असते. अक्षी बरोबर बोललीस बघ. आता कळलं ना मग मानिक? चला आता आत. मला कळत ना असं समजू नका. बर मला एक सांगा, तुम्ही दोघांनी त्या देवीला पाहिले का कधी? म्हणजे देवीने कधी तुम्हाला दर्शन दिलंय का? ती तुम्हाला कधी भेटली आहे का?
अरे माने एक देवी आहे ती, अशी कशी दर्शन देईल कोणाला बी? तुम्हीच म्हणले ना व का ती आधीपासून इथंच आहे, आपल्या समजांची आय आहे. मग ती आपल्यासनी भेटाय का येत नाही? अरे ते तसं काय नसतं बघ. तू चला. वा, मी तुम्हाला सांगून ठेवतो या, तुम्ही मला मारलं तरी चालेल, पण जोवर ती देवी दिसत नाही तोवर मी काय तिची पूजा करायचं नाही. असल ती खरी तर येईन मला भेटायला. आता काय करावं तेच कळना झालंय आम्हाला. या माणिकला गोड बोलून पाहिलं, धमकावून पाहिलं, त्याच्या माग माणसं बी धाडली. जो काय आपल्या धनाचा ठाव ठिकाणा सांगण्यात झालाय, तर येळी डाव आपल्यावरच उलटते. मी काय म्हणते, आपण त्याला इनवणी करून बघायची का? म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? जी बघा, आपण त्याच्या मोहर जाऊ, त्याला हात जोडू, आमचं धन हुडकून दे म्हणून त्याच्या पाया पडू. हे होईल झाली का तू? गावचा पंच आहे म्या. तोच त्या दिवशी म्हणला होता ना आपल्याला भेटाया या म्हणून. धन कुठं हाय ते सांगतो. हा ते हाय बर का. सदाला माणिक मुळे मिळालं धन, आपलं बी त्याच्यामुळे झालं भलं झालं. वय वय तू बरोबर बोलते. माणिककडे जाऊया आपण. गुरुदेव, बरेच दिवस झाले एक प्रश्न माझ्या मनात पिंगा घालतोय. तुझ्या मनात पिंगा घातल्यामुळे त्या प्रश्नाचा वारा माझ्यापर्यंत पोहोचलाय. खाली तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही गुरुदेव. बोल. भरतरीनाथ, चौरंगीनाथ, रेवणनाथ यांची खूप काळ लोटला, परंतु भेट झालेली नाही. सगळे आपापल्या क्षेत्रात कार्य करत आहेत, त्यात त्यांना यश मिळतंय. भरतरीनाथ लवकरच आपल्या भेटीला येतील. ही तर आनंदाची वार्ता आहे गुरुदेव. श्री मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ यांची काही ना काही निमित्ताने आपली भेट होते, परंतु आता भरतरीनाथांना भेटल्यानंतर मला खूप आनंद होईल. निळावंतीला दीक्षा दिल्यानंतर त्यांची आणि आपली भेट झालेली नाही. पशुपक्ष्यांची, प्राणी मात्रांची, मुक्या जीवांची भाषा ज्यांना येते असे एकमेव नाथ म्हणजे भरतरीनाथ. मनुष्यासोबत प्राण्यांचीही काळजी करणारे आहेत ते. त्यांची जर आपल्याशी भेट झाली तर पशुपक्ष्यांच्या राज्यात काय सुरू आहे ते कळेल आपल्याला. का नाही? भरतरीनाथ नेहमीच वनात राहतात. आपण मनुष्यभोवती राहतो, तरीही आपल्या कार्याला अंत नाही. पशुपक्ष्यांचं तर हे एवढं मोठं साम्राज्य आहे. भरतरीनाथ आपली साधना सांभाळून हे कार्य कसं करत असतील ह्या कल्पनेनेच शहारून जायला होतंय. त्यांची सुखदुःख भरतरीनाथांनाच माहीत. ते त्याचे निवारण कसे करत असतील देव जाणे. माणसांची सुखदुःख आपण ऐकतो कानी आणि त्यावर उपाय करतो, परंतु प्राणी मात्रांच्या सुखदुःखांवर उपाय करणे थोरच आहे. गुरुदेव, सूर्यदेवानेही आता तळपायला सुरुवात केली आहे. उष्मा वाढलाय. आता या परिस्थितीत पाण्याचं दुर्भिक्षही वाढलं असेल आणि पशुपक्षी पाण्याच्या शोधार्थ इकडे तिकडे भटकत असतील. काळजी करू नकोस कानिफ. भरतरीनाथ समर्थ आहेत त्यांचं पालन पोषण करण्यासाठी. फक्त मनुष्यासाठीच नव्हे तर समस्त सजीवांसाठी कार्य करणारा पंथ म्हणजेच नाथपंथ. भरतरीनाथांचं प्रयोजनच त्यासाठीच झालं आहे.
गुरुदेव, आपण गावात लोकांशी बोलत असताना माझ्या ध्यानात एक गोष्ट आली. आपलं बोलणं लपवून माणिक ऐकत होता. मलाही ते जाणवलं होतं गुरुदेव. खर तर मला त्याच वेळी वाटलं होतं की माणिकला समोर बोलवावं, परंतु तुम्ही लोकांशी बोलत होतात म्हणून मी काही बोललो नाही. तो आपलं बोलणं ऐकत होता हे मी कधीच हेरलं होतं गोरक्ष. परंतु मी मुद्दाम त्याला आपल्या समोर बोलावलं नाही. क्षमा असावी गुरुदेव, परंतु आपण असं का केलं? जर तो समोर आला असता तर आपल्यालाही त्याच्याशी बोलता आलं असतं. त्याच्या मनात काय सुरू आहे हेही जाणून घेता आलं असतं. माणिकचा स्वभाव मूळतः कसा आहे हे आपण ओळखतो. एखाद्या गोष्टीचा अनुभव त्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नाही. ती गोष्ट तो मान्यच करत नाही. परंतु गुरुदेव, माणिकला चैत्र नवरात्रीचा अनुभव देणं म्हणजे त्याला साक्षात आदिशक्ती भगवतीचं दर्शन घडवून द्यावं लागेल. होय, त्याला आपण आदिशक्ती भगवतीचं दर्शन घडवणार आहोत. कारण त्याच्यामध्ये मुळातच नाथपंथाचं बीज आहे. त्याचा त्याला बोध नाही इतकंच, त्यामुळे तो ती गोष्ट मान्य करणारच नाही. देवी भगवतीचं दर्शन जेव्हा त्याला घडेल तेव्हा त्याचा त्याला बोध होईल आणि तो हे मान्य करेल. त्याच्या मनामध्ये कसलेही किंतु परंतु राहणार नाही. परंतु गुरुदेव, आपण माणिकला आदिशक्तीचं अर्थातच देवीचं दर्शन कधी आणि कसं घडवणार आहोत? दर्शन घेण्याची इच्छा, ती ओढ त्याच्या मनातही असायला हवी. जेव्हा ती ओढ आपल्याला जाणवेल तेव्हा आपण ते त्वरित करूयात. मलाही हे पटतं आहे गुरुदेव. त्यानं ती इच्छा घेऊन आपल्याकडे यायला हवं. गुरुदेव, माणिकला हे दर्शन चैत्र नवरात्रीच्या काळातच जर घडलं तर उत्तम होईल. मलाही तेच अपेक्षित आहे. आपण माणिकची प्रतीक्षा करूयात. दर्शनाची आस मनात घेऊन तो कधी येतो आहे ते पाहूयात. गोरक्ष गहिनी, तुम्हीही आसन ग्रहण करा. आपण आदिशक्तीची आराधना करणार आहोत. होय गुरुदेव. बसा. ओम शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी नमोस्तुते. सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती मन्विते भय भ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. जयत्वं देवी चामुंडे जय भूतार्ती हारिणी जय सर्वगती देवी कालरात्रि नमोस्तुते. आदिशक्ति भगवती महादेवी त्रिपुरवासिनी जय हो. काय झालं गुरुदेव, असे अचानक थांबलात?
कानिफ, कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येतोय. होय गुरुदेव, कोणीतरी रडत आहे. कोणीतरी वाचवा आम्हाला. गुरुदेव, कोणीतरी संकटात सापडलेलं दिसतंय. आवाज ह्या दिशेने येतोय कानिफ. चल. वाचवा मला. देवा, देवा आम्हाला वाचवा. देवा, वाचवा देवा. कानिफ, देवा, देवा वाचवा. आदेश, अलख निरंजन.